ही विमल शरीरासाठी जरी अपायकारक असली ना, पण डीमार्टसाठी मात्र उपायकारक आहे. भरपूर असं सामान याच्यामध्ये बसतं. घेतलेल्या सामानाचा आणि बनवलेल्या सामानाच्या लिस्टचा एकमेकांशी काहीही संबंध नाही हे लक्षात येऊन नको असलेलंही बरचसं सामान घेऊन फायनली घरी आलो. तर हा व्लॉग ना 2 दिवसांचा मिळून आहे. दुसऱ्या दिवशी शिवांच्या स्कूलमध्ये पॅरेंट ओरिएंटेशन होतं आणि आता शिवांचं अकॅडमिक इयर 1 एप्रिल पासून स्टार्ट होतंय. त्यामुळे त्याच्या स्कूलमध्ये स्टेशनरी डिस्ट्रीब्युशन होतं. ते सगळं कलेक्ट केलं आणि घरी आलो. तर घरी आल्या शिवांची एक्साइटमेंट बघताय, बुक्स ओपन करायचं आणि फक्त एक्साइटमेंटनी काय पोट भरणार नव्हतं. सकाळी फक्त नाश्ता करून गेलो होतो आणि तिकडे बराच वेळ गेला, 2-2.5 तास. त्यामुळे पटकन घरी आल्यानंतर ओली भेळ बनवली आणि दोघांनी मस्त पोट भरून खाल्ली. शिवांश दुपारपासून पप्पांची घरी येण्याची वाट बघत होता, कारण भेटलेले हे बुक्स त्याला पप्पांना पहिले दाखवायचे. दिवसभरातील माझा आवडीचा टाइम म्हणजे ना चहा घेण्याचा, मग तो सकाळचा असो किंवा संध्याकाळचा, आणि त्यासोबत 90sचे बॉलिवूड सॉंग्स म्हणजे सोने पे सुहागा. आणि इकडे बघताय डे 1 पासूनच जोरदार अभ्यास चालू झालेला. आता ही एक्साइटमेंट ना इयर एंड पर्यंत टिकली म्हणजे मिळवलं. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये ना सिंपल मेन्यू होता. शिकरण चपाती बनवली होती आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी बनवली होती. आता थोडंसं दूध राहिलं होतं, म्हटलं चला त्याचं दही लावून घेऊयात. उन्हाळ्यामध्ये ना शरीरासाठी दही खाल्लेलं चांगलं असतं आणि घरचं दही ना खरंच खूप छान लागतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचा आहे, मग छान असं हेअर ऑइल करून घेतलं. एका दाताला ना ऑलरेडी कॅप लावलेली आहे आणि 2 दात किडलेत आणि आता ते खूप जास्त त्रास करतायत. तेव्हा कुठे जाऊन अक्कल आली की 2 वेळा ब्रश करायला पाहिजे. विषय अकलेचा आहे म्हटल्यावर बदाम तर भिजवलेच पाहिजे. शेवट असा बदाम भिजवून केला. तर असा होता दिवस. भेटून